गलवान खोऱ्यातले दोन व्हिडिओ सध्या गाजत आहेत. अपेक्षेप्रमाणे जो पहिला व्हिडिओ होता, ज्याला कुठलाही आगापिछा काही नाही, अधिकृतरित्या चीनचं सरकार असो किंवा चीनची वृत्त संस्था असो किंवा चीनचं एखादं कुठलीही माध्यम असो, त्यांनी ते समोर आणले असं काही झालं नाही. पण चीननी गलवान खोऱ्यामध्ये आपला झेंडा फडकवत असतानाचा जो एक व्हिडिओ आहे तो समोर आला, समाज माध्यमावर फिरत राहिला आणि बरोबर डावे पक्ष, काँग्रेसवाले सगळ्यांनी त्याच्यावरती प्रश्न विचारायला सुरुवात केली की चीन आपल्या प्रदेशामध्ये येऊन झेंडा फडकवतंय आणि सरकार काय करतंय, झोपा काढते का? काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांची भाषा इतकी घाणेरडी आहे की पंतप्रधान घाबरले, थरथर कापते है, किंवा ऐसा होता है, सगळं नेहमीप्रमाणे सुरू झालं ते सगळं. खरं तर असं व्हायला पाहिजे होतं की हा व्हिडिओ जर प्रत्यक्ष त्या चीन सरकारकडून समोर आलेला आहे किंवा त्यांच्या अधिकृत अशा त्या वृत्त संस्थेने समोर आणलेला आहे किंवा त्यांच्या कुठल्याही पदावरच्या एखाद्या सेक्रेटरी असो किंवा त्यांचे, आता आपण ज्यांना खासदार म्हणतो तसे लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे तर नाहीच आहेत, पण ठीक आहे, जी काही व्यवस्था आहे, असं काही झालं नाही. पण तरीही त्या व्हिडिओचा संदर्भ देऊन आरडाओरडा करण्यामध्ये 2 दिवस धन्यता मांडली या सगळ्यांनी आणि त्याला आता अतिशय चपखल असं उत्तर, फाडकन तोंडात बसावी असं उत्तर जेव्हा आपल्या सैन्याने दिलं. मी इथं कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव घेत नाही आणि आम्हाला त्याच्यामध्ये रससुद्धा नाही. आपल्या सैन्याने गलवान खोऱ्यामध्ये प्रत्यक्ष झेंडावंदन केलेलं आहे. म्हणजे एका ह्याच्यावर तुम्हाला तो व्हिडिओ तुम्ही दोन्ही बघा जरूर. आणि तिथे बर्फ पडलेला आहे, म्हणजे हा आत्ताचाच व्हिडिओ आहे, आपल्या सैन्याने दिलेला, आपल्या सैन्यातल्या माध्यमातला जे माहिती दिल्या गेली त्याच्या वतीनं त्याच्यातून आलेला व्हिडिओ आहे. त्याच्यातून हे सिद्ध होतं की ज्याला आपण आपली सीमा म्हणतो, आपली सीमा म्हणजे आपल्या ताब्यातला प्रदेश, प्रत्यक्ष भारताचा काही भाग गेले 50 वर्षापासून चीनच्या ताब्यात आहे. 62च्या युद्धापासूनची गोष्ट आहे. आणि आता हे तोंडवरती करून जेव्हा विचारतात की चीन आपल्यामध्ये घुसलाय की नाही सांगा, म्हणून ऑलरेडीच घुसलेला आहे. पण 2014च्या नंतरच्या सरकारने जे ठामठोक अशी पावलं उचलले त्याच्यामुळे त्याच्यानंतर आधीचा आहे. 2014च्या नंतर भारताचं 1 इंच सेंटीमीटर मिलीमीटर सुद्धा भूमी चीनला घेता आलेली नाहीये. म्हणून त्या दोघांमधला जो डिस्प्युटेड प्रदेश म्हणतो तो वादातीत, म्हणजे वादग्रस्त जो भाग आहे त्याच्या अलीकडे आपण आणि पलीकडे चीन, ही जी परिस्थिती आहे त्याच्यात बदल झालेला नाहीये. चीननी जो झेंडा फडकवलेला आणि तोही आत्ताचा नाही, तो त्या ह्याच्यापासून 1.5 किलोमीटर पलीकडे त्यांच्या परिसरातला आहे. आणि आपण स्पष्टपणे गलवान खोऱ्यावरती आपलाच ताबा कसा आहे हा व्हिडिओ आता प्रसिद्ध केलेला आहे. आणि तोही आपल्या अधिकृत अशा सैन्याच्या व्यक्तींनी, माध्यमात जे त्यांच्याकडून जे दिलं जातं वक्तव्य नेहमी, किंवा ज्याला आपण प्रेस रिलीज म्हणतो, ती दिली जाते. ह्याच्यामध्ये जो संशयाचा मुद्दा समोर येतो ना, तो हा असा की जेव्हा ह्याच्यावर चर्चा झाली तेव्हा हे सगळे, तुम्ही आवर्जून तुमच्यापैकी ज्यांना कोणाला विशेषतः इंग्रजी वृत्तवाहिन्यांची चर्चा ऐकण्याची सवय आहे त्यांनी तपासून बघा. हे वारंवार काय सांगतायत की सरकारची कशी जबाबदारी आहे, आम्ही तर प्रश्न विचारणारच विरोधी पक्ष म्हणून, ती आमची जबाबदारी नाही आहे खरं खोटं करण्याची. बघा, हे फार ह्याच्यातला आक्षेपार्ह मुद्दा आहे. काँग्रेस असो किंवा डाव्या पक्षाचा असो, यांचे प्रवक्ते किंवा तथाकथित यांचे पाठीराखे जे आहेत, वरती तोंड करून असं म्हणायला लागलेत की ही आमची जबाबदारी नाहीये खरं खोटं करण्याची, ही सरकारची जबाबदारी आहे. साधी गोष्ट आहे की जेव्हा कुठलाही असा देश विघातक वृत्तीला चालना देणारा व्हिडिओ समोर येतो, कोणाचीही, फक्त विरोधी पक्ष म्हणूनच नाही, सर्वसामान्य कुणाचीही ही जबाबदारी आहे की किमान त्याचा काहीतरी तुम्ही पाठपुरावा करा, काहीतरी तर तपास करा. त्याच्यानंतर तुमच्या ज्या पद्धतीने अगदी वैयक्तिक पातळीवरती सुद्धा गुगलवरती किंवा इतर कितीतरी ठिकाणी सर्च करून त्याच्यावरचे संदर्भ गोळा करता येतात, किंवा हा व्हिडिओ नेमका आला कुठून, कोण त्याला रिट्वीट करतं आहे हे तर पाहता येतं किमान. बरं, तो आत्ता सध्या बर्फ तिथे प्रचंड प्रमाणामध्ये जमा झालेला आहे. त्याच्यानंतर तुमच्या शरीराचा एक सुद्धा भाग जर उघडा राहिला म्हणजे हवेला, तर त्याच्यावरती प्रचंड असे काय म्हणतील त्याला रॅशेस उमटतात किंवा जखमा होतात, किंवा त्याला जे स्नो बाईट असा शब्द आहे, मराठीत त्याला नेमका शब्द नाहीये, त्याच्यामुळे सगळं शरीराचा भाग झाकून घ्यावा लागतो. जो आपल्या सैन्याने प्रसिद्ध केलेला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ते सैन्य तर सगळं झाकलेले आहे, त्यांच्या हातामध्ये आधुनिक अशी शस्त्र आहेत. आणि चीनच्या ह्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट तिथे बर्फ दिसत नाहीये, दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं जे लोकेशन आहे ते
त्याच्यातल्या तज्ज्ञांनी सांगितलेल्याप्रमाणे ते त्या भागाच्या 1.5 किलोमीटर पलीकडे आहे. तिसरं म्हणजे त्याच्यामध्ये एक महिला दिसते आहे. सैन्यामध्ये महिला नाही, त्यांच्याकडे सुद्धा आणि आपल्याकडे सुद्धा ज्या महिलांचं काम आहे ते असं प्रत्यक्ष सीमेवरती नाही, प्रत्यक्ष लढणे आणि प्रत्यक्ष हातामध्ये शस्त्र घेऊन काही करायच्या शिवायची जी कामं असतात दुसरी, त्या ठिकाणी काही महिला फक्त आपल्याकडे आहेत, अन्यथा नाही. त्यांच्याकडे पण हीच परिस्थिती आहे. पण असं असताना सुद्धा हा व्हिडिओ समोर आणणे, तो परत रिट्वीट करणे, त्याच्यावरती राहुल गांधी सारख्या म्हणजे काय आपल्या लोकशाहीमधले जबाबदार, ते तर बेजबाबदार आहेतच, पण तुम्ही प्रत्यक्ष निवडून गेलेले खासदार आहात, एका मोठ्या विरोधी पक्षाचे नेते आहात, त्याच्यामुळे तुमच्यावरती आपल्या संविधानाने एक जबाबदारी टाकलेली आहे. तुम्ही जरी किती स्वतः बेजबाबदारपणे दाखवा, आणि त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ पण केलेले आहेत, आधी याच्यावर पण लिहिलेलं पण आहे, ते पण हे सरळ रिट्वीट करतात की ते उचलून विचारतात आणि पुन्हा पुन्हा वारंवार पद्धतीनं हे सांगतात. काय माहिती आहे का, सरकारने पुढे येऊन याच्या बाबतीत खुलासा केला पाहिजे. कोणी कसाही बेजबाबदारपणे आरोप करायची आणि त्याचे खुलासे सरकारने करायची, ही काय गोष्ट आहे? वास्तविक पाहता सीमेवरचे काही विषय आहे, सैन्याच्या संदर्भातले काही विषय, त्याच्या बाबतीतली सगळी वाच्यता करता येत नाही. आणि ही आताची गोष्ट नाहीये. आपण 2014 आणि त्याच्यानंतरचे जे काही शासन आले ते पूर्णपणे बाजूला ठेवून, यापूर्वी आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा, संरक्षण मंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी भर संसदेमध्ये अशी वक्तव्य केलेली आहेत. सैन्याच्या संदर्भातले काही विषय चर्चा करता येत नाहीत पब्लिक डोमेनमध्ये, म्हणजे लोकांच्या समोर येऊन ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी मांडता येत नाहीत, कारण की तो सुरक्षेशी संबंधित विषय असतो. पण बरोबर नेमका तोच विषय उचलून, म्हणजे यापूर्वी 2014 पूर्वीचे मनमोहन सिंग असो, राजीव गांधी असो, या सगळ्यांनी भर संसदेमध्ये जी केलेली वक्तव्य आहे त्याच्यामधून आताच्या नंतरच्या पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी, संरक्षण मंत्र्यांनी काय केलेले ते बाजूला ठेवा. यापूर्वी सुद्धा UPAच्या काळात असो किंवा राजीव गांधींच्या काळात असो, या आपल्या पंतप्रधानांनी भर संसदेमध्ये ही अशी वक्तव्य केलेली आहेत की चीनशी संदर्भामध्ये चर्चा चालू आहे आणि ती सगळी समोर आणता येत नाही. हे माहीत असताना सुद्धा एक मानसिक लढाई, म्हणजे मानसिक खच्चीकरण आपण म्हणतो ना, तशी एक लढाई चीनला खेळायची आहे आणि त्यासाठी चीन भारतामधले आपले जे हस्तक आहेत त्यांचा वापर करतो आहे. तुम्ही उलट का नाही विचारलं की जेव्हा असा एखादा उटपटांग व्हिडिओ तुमच्या समोर येतो आहे तेव्हा तुम्ही तो जिथून आला तिथं प्रश्न का नाही विचारला? तुम्ही उलट विचारा कोणाला की सरकारला. एक खोटा व्हिडिओ गलवानच्या खोऱ्यामधला समोर येतो आहे आणि डावे पक्ष आणि काँग्रेसचे जे वक्ते नेते जे कोणी असतील किंवा तज्ज्ञ जे कोणी असतील, हितचिंतक जे कोणी असतील, त्यांना हा का नाही प्रश्न विचारावा वाटला जिथून जो व्हिडिओ आला त्यांना, की तो तुम्ही दिला कुठून? गलवान खोऱ्यामध्ये 1.5 वर्षापूर्वी मे 2020 मध्ये जी चकमक घडली, आपले 20 जवान शहीद झाले, पण त्यांचे 100च्या वरती गेलेत ना. मग तुम्ही प्रश्न काय विचारता वारंवार? 20 जवान शहीद झाले. अरे पण ते काही आपणहून झाले नव्हते, आपण हल्ला केलेला नव्हता. गस्त घालत असताना त्यांच्या सैनिकांनी केलेली घुसखोरी समजून आल्याच्या नंतर आपल्यानी जो त्यांना कडक पद्धतीनं त्याच्यावरती हे दिलं, हल्ला तो परतून लावला आणि त्यांचे जेव्हा सैनिक मारून काढले, शस्त्र हाती नसताना, जे खिळे आणि तारा आहेत यांचा वापर करून घेऊन, फक्त म्हणजे हातघाईची लढाई ज्याला म्हणतो अशी, कारण की शस्त्रसंधीमध्ये दोन्ही बाजूंनी शस्त्र वापरायला आपण परवानगी नाहीये आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सगळ्या नियमाप्रमाणे. हे सांगत नाहीत की त्यांचे किती मेले ते. बाकीच्या काही परदेशी वृत्तसंस्थांनी ज्यांनी शोधून काढले ते जे 100च्या वरती तिथल्या सगळ्या ज्या कबरी होत्या अननोन अशा, आणि त्या सैनिकांच्या कशा आहेत त्यावेळेस कशा मारल्या गेल्या, त्याच्यानंतर मात्र हे त्याच्यावर बोलायला तयार नाही. उलट आपल्याकडं, म्हणजे हे केवळ हे सरकार म्हणून नाही, आपल्याकडच्या लोकशाहीचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर लोकांसमोर येतात. आपले जितके एक न एक जो सैनिक शहीद झाला त्या सगळ्यांचे मृतदेह त्यांच्या गावाकडं पाठवण्यात येऊन त्याचा सन्मानाने अंत्यविधी झालेला आहे आणि आपण कबूल केलेलं की आपले किती लोक गेले. चायनानी हे केलेलं नाही. आज जे तोंडवरती करून लोकशाहीच्या गोष्टी करतात त्यांनी हे सांगावं, किंवा त्यांनी आधी जाऊन त्यांना इथं जे काही चीनचे हस्तक आहेत ना, त्यांनी पहिले चीनच्या सरकारला विचारावं की तुमचे किती लोक शहीद झाले, त्यांचे नावं द्या आणि त्यांच्यावरती तुम्ही काय केलं हे सांगा.
हे जे प्रत्यक्ष म्हणजे काय असतं, एक युद्ध चालू असतं, प्रत्यक्ष युद्धभूमीवरती शस्त्रांनी सैनिक समोरासमोर असतात. पण नंतरच्या काळात शीतयुद्धाच्या काळामध्ये काय, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर प्रत्यक्ष युद्धापेक्षा कोल्ड वॉर, मानसिक ज्याला म्हणतो युद्ध म्हणजे शीतयुद्ध, मानसिक युद्ध, बाजार युद्ध असे बाकीचे युद्धाचे प्रकार समोर आले. त्याच्यातला हा एक भाग आहे की तुम्हाला मानसिक युद्ध करायचे आणि एक खच्चीकरण करायचे. आपल्या सैनिकांवरती विश्वास नसणे, आपल्या सैन्यावरती विश्वास नसणे, आपली जी सगळी सैन्य व्यवस्था आहे तिचं मानसिक खच्ची करण्याचं काम हे लोक करत आहेत. हा आक्षेपाचा मुद्दा आहे. 2014 पासून पंतप्रधान मोदी प्रत्येक दिवाळीची साजरी करण्यासाठी सैनिकांबरोबर जात आहेत. तिथे सैनिकांच्या सहवासात राहून त्यांना नैतिक बळ देण्याची गोष्ट करतात. भाजप विरोधक कोणी किती असो त्यांनी ही गोष्ट तर त्याचं कौतुक करायला पाहिजे की आपला पंतप्रधान तो काही एका पक्षाचा पंतप्रधान नसतो. तो प्रत्यक्ष अशा वेळी आपल्या सैनिकांबरोबर जातो जे प्रत्यक्ष तिथं थंडीमध्ये किंवा वाटेल त्या वाईट परिस्थितीमध्ये निसर्गाच्या याच्यामध्ये जाऊन आपल्या सैनिकांना धीर देतात. ही कृती काही महत्त्वाची नाही आहे. जेव्हा इंदिरा गांधींनी बांगलादेशच्या युद्धामध्ये जे काही धैर्य दाखवलं त्याच्यासाठी आजही विरोधी पक्षातले लोक सुद्धा त्यांचं कौतुकच करतात ना. बाकीची राजकीय लढाई वेगळी, हा सैन्याचा विषय आहे. आणि तुम्हाला लाजा वाटत नाहीत की अशा वेळी तुम्ही तेही खोट्या, आपल्या सैन्याची चूक झाली तर त्याच्या संदर्भात टीका करण्याचा लोकशाहीमध्ये सगळ्यांना हक्क आहे. वास्तविक ती करू नये कारण की तो विषय संवेदनशील बाजूला ठेवू. पण चूक नसताना वाईट गोष्ट चीनच्या एखाद्या चूक व्हिडिओच्या निमित्ताने आपल्याच सैनिकांना बडवायचं, आपल्याच सैन्याचं मानसिक खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादी वृत्तीच्या वरती अशा पद्धतीनं घाला घालायचा हा अतिशय नीचपणा आहे. आत्ताच्या आपल्या सैनिकांनी जो व्हिडिओ समोर आणलेला आहे त्यानं यांना परस्परच थप्पड बसवलेली आहे आणि हे वारंवार घडलेलं आहे. आधीसुद्धा घडलं होतं, आताही घडलेलं आहे. माझी फक्त सर्वसामान्य प्रेक्षकांना ही विनंती आहे की ह्या अशा देशद्रोही प्रचाराला बळी पडू नका. आपल्या सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहा. तुम्ही दिलेला नैतिक पाठिंबा त्यांना अतिशय मोलाचा असा ठरणार आहे. इथंच थांबूयात. धन्यवाद.